मित्रांनो, आश्रम आता केसरी मैदानात आहे सध्या आपण एकोड पाचोडला. आणि या मैदानामध्ये एक गाडी फायनलला पात्र झाली, हिटलर. ज्या हिटलरने आज कुठेतरी चांगली गती लावली आणि त्या गतीमध्ये शंकर, शाकीर भाईचा जो शंकर आहे त्या शंकरच्या गळ्यात पळाला हिटलर. असा हा हिटलर कोणाचा आहे काय जाणून घेऊ. एक गतीचा बादशाह म्हणावं लागेल. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? अजिंक्य जाधव. बरं, कुठले राहणार? नक्षत्रवाडी पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलेच प्रॉपर आहे. कसं नियोजन लागलं आजचं? ते योगेश तारखेच्या मैदानाला शाकीर तात्याचा शंकर विराट आणला होता. त्याच्यानंतर मग शंकर द्यायला त्याने आपण. बरं, विराटच्या गळ्यात पळालेला आहे हो हिटलर. त्यानंतर कुठेतरी आता शंकरचं नियोजन लागलं. हो, पण चांगल्या पद्धतीने गाडी पळाली. सकाळी अपेक्षा होती का गाडी गुलालात राहील म्हणून? गॅरंटी होती. बरं, कुठली खरेदी हो बैलाची वासराची? बापू बोरकर, नाशिक, लासलगाव. बरं, प्रसिद्ध म्हैसूर व्यापारी बापू बोरकर यांच्या गाडीतून खरेदी केलेला आहे. वासरू आदत आहे का दुसरा आहे? दुसरा झाला आता दुसरा झाला. बरं, किती महिन्यात किती वर्षाचे सध्या वय? तरी असं 16-17 महिन्याचा. आणि कधी खरेदी केलेला आहे? याला घेऊन 12 महिने झाले आपल्याला. 12 महिने झाले. किती गुलालात किती वेळेस गुलालात राहिला 12 महिन्यात? एकदा ईडच 3रा नंबर करेल आश्रमाचा केसरीमध्ये. आणि एकदा ते वायजापूरचं मैदान झालं तिथं 6वा केलता. 6वा नंबर केला. तिडीच्या मैदानात. एकूण किती गुलाल झालेले वासराचे? 2 गुलाल होईल आणि आजचा 3रा. मग पळवत नाही का तुम्ही जास्त? गॅपवर पळवता का? गॅपवर पळवतो. काय कारण? म्हणजे असंच हॅल्टिंगवर राहिला तर फायदा राहतो. गती चांगला देतो. हो, गती लागते. बरं, भरपूर मोठी टीम आहे तुमची. सगळे लोक आता हे वासरासोबतचेच आहे? सगळे मित्र परिवार, नक्षत्रवाडीचे पाहुणे, हे मामाचे. बरं, मग आज सगळ्यांना एक वेगळा आनंद आहे कारण फायनलला वासरू राहिला. नंबर कितवा असो, महत्वाचा गाडा मालकाला त्या ठिकाणी गुलाल महत्वाचा आहे. आणि तो गुलाल या आश्रम आता केसरी मैदानात तुम्हाला प्राप्त होतोय. काय सांगाल, गाडी कशा पद्धतीने पळाली? चांगली पळाली गाडी. गती चांगली लावली होती. वासरू चांगलं पळतं. मग शंकर मागायच्या अगोदर विराट पळवा असं नाही, हे बापू बोरकरनं लावलं होते. आमची बापूनी जोडलं होतं विराटचं. आणि आज मग तुम्ही स्वतःहून पायरा केला? नाही, त्याने स्वतःहून शाकीर भैयानं फेरा केला. अच्छा, शाकीर भाईन स्वतःहून तुम्हाला वासरू दिला आज. हो. कुठल्या खांदी पळतो बरं हिटलर? उजव्या खांदी. आणि पब्लिकनं फुल पब्लिकचा बादशाह आहे. बरं, येडं पब्लिकनंच 3रा नंबर केला. बरं, आज कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? आज गटात का 26 मध्ये 5व्या तासात. बरं, आणि सेमीला कितव्या तासावर गाडी? कितव्या? 7वा सेमी 6वा तास. 7वा सेमी 6वा तास. बरं, चांगल्या पद्धतीने गाडी पळाली. आणि कुठेतरी हिटलरचं भविष्य मोठं आहे. नक्कीच बापू बोरकरच्या गाडीतले बरेचसे वासरे हे कुठेतरी नाव करताय. आज महाराष्ट्रात आपण बघतोय एक चांगल्या पद्धतीनं पळणारे, गतीनं पळणारे वासरं कुठेतरी बापूच्या गाडीतले त्या ठिकाणी बैल मालकांना मिळता. आणि असंच तुम्हाला हे वासरू मिळालेले. किती रुपयाची खरेदी झाली तेव्हा झाली ती? 50,000 रुपयाची. 50,000ची खरेदी झालेली. आज लाखो रुपये देऊन जाईल वासरू तुम्हाला. हो. किती बैल आहे घरी आमच्याकडं 5 बैल गेले बापू. 5 बैल घेतलेले? 5ही पळवता? नाही, आता हे पोळ्यानंतर ते वासरं चालू होईल. अच्छा, वासरच खरेदी केले? वासरच. मग खरेदी विक्रीचा व्यवसाय करता तुम्ही पण? नाही, बैल पळवता, छंद? बैलच पळवतं. आमचे ते सूर्यभान पागोरे बुद्धवाशी वारलेले, त्यांच्यापासून आम्हाला नाद लागला. ते धुरकरी होते, नामांकित, त्या जुन्या काळाचे हे होते. तर त्यांच्यापासून आम्हाला हे छंद लागलेला आहे. त्यांनी तयार करेल हे हिटलर. अच्छा, हिटलर त्यांनी तयार केलेला? त्यांनी तयार केलं. ते वारले होते 13 एप्रिलला. काय सांगाल शाकीर भाई विषयी? शाकीर भाईने एक मोकळ्या मनाने कुठेतरी शंकरच्या गळ्यात हिटलर दिला. त्यांना माहिती आहे हिटलर पळतो म्हणून चांगल्या पद्धतीनं. वासरात करंट बी फुल आहे. त्याच्यामुळं ते शाकीर भाईला वाटलं चांगला गाडी पळण म्हणून, गती लागण म्हणून. बरं, चालतं. अभिनंदन असेल आणि शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. आज ज्या पद्धतीने गाडी पळाली, ज्या पद्धतीने नियोजन झालं, पुढे पण तुमचं असंच चांगलं नियोजन हो. हिटलर चांगला गुलाल त्या ठिकाणी मिळवत राहो आणि नम्रात ठेवा तुम्हाला. धन्यवाद. चला, थँक्यू.